नमस्कार, मी पराग लेले. तुम्हा साऱ्या रसिकांसाठी घेऊन येतोय नात्यांमधल्या प्रेमाच्या चारोळ्यांची मालिका, तो आणि ती. नात्यांमधल्या प्रेमाची एक अस्पष्ट अबोल परिभाषा थोडी अधोरेखित करायचा प्रयत्न. मग ह्यामध्ये तो म्हणजे कधी प्रियकर आणि ती म्हणजे कधी प्रेयसी. तो म्हणजे नातू तर ती म्हणजे आजी. तो म्हणजे बाळकृष्ण तर ती म्हणजे यशोदा देखील असू शकते. थोडक्यातच सांगायचं झालं तर कुणा आवडी गुलाब तर कुणी कुणास गजरा माळी, कुणी फिरून येई बागेत तर कुणी हिंदोळ्यावरी गाणी गाई. मौनाची भाषांतर जाणत दडलेल्या सुखांचा शोध लागी, तो आणि तीचा प्रवास हा हरेक नात्यातून फक्त आणि फक्त प्रेम रिजवत होई. तर अशाच काही मानवी नात्यांमधल्या अबोल गोष्टींचा हा प्रवास तुमच्यासमोर घेऊन येतोय. तेव्हा जरूर ऐका, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रांनाही ऐकवा आणि प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. मोकळ्या केसात ॲक्टिवावरून ती भरधाव वेगाने त्याच्या घरासमोरून जायची. वळणावरून जरा पुढे गेल्यावर गाडी मुद्दाम हळू करायची. गुलमोहरा आड लपून त्याला खिडकीत शोधायचा प्रयत्न करायची. हो, पण तिच्या फिरदौसी अत्तराचा सुगंधच इतका की ती वळणावर पोचायच्या आधीच त्याची स्वारी गुलमोहराच्या पारावर पोचलेली असायची. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी. बॅडमिंटनच्या कोर्टावर उगाचच फेऱ्या वाढल्या होत्या. 2 वळणं जास्त घेऊनही तिथे जायला मनमंजिऱ्या तयार होत्या. आबोली ड्रेसमध्ये कधीतरी एकदा ती तिथे दिसली होती. बहुधा म्हणूनच वाटा आपोआप तिकडे वळत होत्या. अहो, एक भेट व्हावी फक्त म्हणून रित्या त्या बॅडमिंटनच्या कोर्टाच्या फेऱ्या कैकदा त्याने मारल्या होत्या. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी. थंडीच्या दिवसात तो गुलमोहराच्या पारावर पहाटेच येऊन थांबायचा. 7व्या टांग्यांमधून ती जाते म्हणून त्याचीच वाट तो डोळे लावून बघायचा. तिने विणलेल्या मफलरला कानाभोवती गुंडाळून तिच्या प्रेमाची ऊब अनुभवायचा. तर त्या दोघांची भेट व्हावी म्हणूनच बहुधा सूर्यही तेव्हा उशिराने उगवायचा. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी. बस स्टॉपवर तिच्या येण्याची वाट बघून त्याचा अगदी पुतळा झाला होता. प्रभातीचा सूर्य माध्यान्नीवरून मावळतीकडे झुकत आला तरी तिचा काही पत्ता नव्हता. हरेक येणाऱ्या झुळकेबरोबर तिच्या भेटीची ओढ मनोमन वाढवत होता. हर धाकातीत प्रेमाच्या काही अदृश्य बेड्यांमध्ये तिचा पाय मात्र अडकला होता. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी. एरवी अबोल असणारा तो त्या दिवशी मात्र तिच्याशी भरभरून बोलत होता. आश्चर्य वाटून तिलाही तो क्षण कुठेतरी कोरून ठेवावासा वाटत होता. मनाच्या तळातल्या अनेक गूढ गोष्टी आज तिला तो सांगत होता. आपापल्या क्षितिजाकडे वळण्याआधीचा फलाटावरचा तो क्षण सदैव चिरंतन राहावा हाच भाव तिच्या मनी घर करत होता. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी. तिच्यावरच लिहिलेली कविता
तिलाच वाचून दाखवायला त्याचा काही धीर होत नाही. आवडली नाही तिला तर ह्या विवंचनेतून तो काही बाहेर येत नाही. कल्पनेत मात्र सारे मनातले तिला सांगितल्याशिवाय राहत नाही आणि समोर आल्यावर मात्र मौनाच्या भाषांतराशिवाय दुसरे काही घडत नाही. बराच वेळ मग ही मौनाची भाषांतरं अशीच चालू राहतात. एकही शब्द न बोलता त्याच्या कवितेतले सारे आर्तभाव तिच्यापर्यंत पोचतात आणि पसंतीस पडल्याची खूण म्हणून घायाळ करणाऱ्या 2 खळ्या देखील तिच्या गालावर पडतात. दोस्त हो, मौनाची भाषांतरं जिथे समजली अनंत प्रेम कहाण्या तिथेच खुलतात. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी. अधीरतेच्या प्रांगणात तिची कळी खुलायची तर संयमाच्या पालखीत त्याची मने रुजायची. परस्पर भिन्न खरे तर स्वभाव त्यांचा, पण मने मात्र जुळायची. एकमेकांसोबत नसले की दोघेही बेचैन व्हायची. अधीरतेला संयमाची जोड आणि संयमाच्या साथीला अधीरता सदैव असायची. त्या दोघांची जोडी बहुधा म्हणूनच साऱ्यात उठून दिसायची. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी. घाटावरची धुक्यातली ती संध्याकाळ खरंच खूप छान होती. पश्चिमेच्या ताम्रपटलावर उमटलेली संधी प्रकाशाची छटा मन अगदी मोहून टाकत होती. सभोवतालची मोकळी हवा तिच्या केसांना हलकेच उडवून तिचे सौंदर्य अजूनच खुलवत होती. तर मधाळशा त्याच्या डोळ्यात पाहता तिला निखळ अशी तिची स्वप्न पूर्ण होताना दिसत होती. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी. भौतिक जगाशी खरे तर त्या दोघांचा काही संबंधच नसतो. भावनांचे अलवार झोके घेत मनातली अस्वस्थता कल्पकतेतून मांडणे हाच त्याच्या जीवनाचा ध्यास असतो. नवनवीन रचना करून दिवसेंदिवस तो समृद्ध होत असतो. तो कवी आणि ती कविता दोघांच्या सुंदर प्रवासात त्याच्या लेखणीतून कागदावर उतरायला आता तिचाही जीव आतुर असतो. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी. गुलाब पुष्प हाती घेऊन त्या संध्याकाळी पुलाच्या मध्यभागी तो उभा होता. पावसाच्या साथीनेच आज तिला प्रपोज करायचे हा निश्चय मनी होता. थोडी उत्कंठा वाढवत तिनेही नजरेतूनच होकार कळवला होता. एकाच छत्रीतला दोघांचा प्रवास त्या संध्याकाळपासून आता सुरू होत होता. तो आणि ती, त्यांचीच ही कहाणी.